सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण तिळगुळाची पोळी करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: पाव वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी तीळ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, तूप, अर्धी वाटी गूळ आणि इलायची पूड। आता आपल्याला सर्वात आधी कणिक भिजवून घ्यायची आहे। त्यासाठी मी गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ चांगले एकजीव करून त्यात मीठ ॲड करून मऊसर असे पीठ भिजवून घेतलेले आहे। आपल्याला कणिक अगदी सॉफ्ट अशी भिजवून घ्यायची आहे। कणिक इथे मुरेपर्यंत आपण एक एक करून साहित्य भाजून घेऊया। सर्वात आधी मी तीळ भाजून घेतलेली आहे, ती आपल्याला थोडे तडतडेपर्यंत भाजून घ्यायची आहेत। लालसर झाल्यानंतर तीळ आपल्याला एका भांड्यात काढून घेऊया। त्यानंतर मी शेंगदाणेही अगदी खरपूस भाजून घेतलेले आहेत। नंतर हे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात तीळ, शेंगदाणे, इलायची पूड, गूळ आणि थोडेसे मीठ टाकून आपल्याला हे सर्व बारीक करून घ्यायचे आहेत। आपले सारण छान तयार आहे। आता आपण कणिकला थोडे मऊसर भिजून घेतल्यानंतर आपण बघितले तर किती सॉफ्ट अशी कणिक भिजून तयार झालेली आहे। नंतर एक लहानसा गोळा घेऊन त्याला असे मध्यवत वाटीसारखे आपल्याला आकार देऊन त्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचे आहे। नंतर असा गोळ्याचे आपल्याला तोंड बंद करून घ्यायचे आहे। नंतर गोळा आपल्याला पिठामध्ये बुडून हळू हाताने आपल्याला त्याची पोळी करून घ्यायची आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। एका साईडला मी तवा गरम करायला ठेवला आहे। पोळी भाजण्यासाठी मी येथे तुपाचा वापर केलेला आहे। तूप वापरल्याने चव अगदी खूप छान लागते। तुम्ही या जागी तेलाचाही वापर करू शकता। आपल्याला पोळी दोन्ही साईडने अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। बघितली आपली पोळी किती छान टम अशी फुगलेली आहे आणि चवीलाही अगदी खूप छान अशी झालेली आहे। अगदी काटोकाट असे सारण आपल्या पोळीला भरलेले आहे। चला तर मग आता तुपाबरोबर आपण पोळी सर्व करूया। एन्जॉय।